हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण किचनमधल्या ज्या वस्तू किंवा भांडी किंवा इतर काही महत्त्वाच्या वस्तू साफ करायला कठीण वाटतात किंवा डीप क्लिनिंग करायला कठीण वाटतात, तर आपण सोप्या पद्धतीने आज आपण करायच्या आहेत. त्याच्यातली पहिली वस्तू आहे दगडी खलबत्ता. तर हा ना दगडी खलबत्ता 4-5 महिने असाच माझा पडलेला होता, वापरात नव्हता. तर तो म्हटलं चला परत आपण सिझनिंग करूया याला. मी साधं आधी धुवून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्या डिशवॉश लिक्विडने साफ करून घ्यायचं आहे. तर याचं पण ना सिझनिंग करणं महत्त्वाचं आहे. जरी आपण वापरत असलो तरी होऊन जातं म्हणा, पण परत एकदा करायचं आहे. तर आता इथे मी गरम पाणी ओतलेलं आहे. जर तुमचा पण असा दगडी खलबत्ता पडून राहिला असेल तर नक्की या पद्धतीने करा आणि अगदी पटकन होतं. तर गरम पाण्याने धुतल्यानंतर मी आता पुसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण याचं चांगलं सिझनिंग करूया. तर पहिल्यांदा खडे मीठ घ्यायचं आहे आणि ते त्याच्यात वाटायचं आहे. हे नसेल तर साधं मीठ घेतलं तरी चालेल. अगदी 2 ते 3 मिनिटात हे होऊन जातं आणि खूप असं बारीक करत नाही बसायचं. थोडासा तेवढा भाग आपण क्रश करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कोरडं करायचं आहे. आणि आता आपण हळद घ्यायची आहे. साधारण अर्धा चमचा घेतला आहे आणि त्याच्यात हे तेल टाकायचं आहे. तर कुठलंही खाद्यतेल तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे सगळीकडे या खलबत्त्याला लावायचं आहे. हे लावून रात्रभर ठेवलं तरी चालेल. बस खलबत्ता, दगडी खलबत्ता सिझनिंग करायचं असेल तर एवढी प्रोसिजर बस होते. काही जास्त करत बसायची गरज नाही आणि नवीन आणलं तर थोडंसं जास्त क्लीन करावं लागतं, बस एवढंच. तर आता झालेलं आहे, निर्जंतुक पण झालेला आहे, सीझन झालेला आहे. खलबत्ता आता आपण रेग्युलर वापरू शकतो. तर हळद लावल्यानंतर परत एकदा पाण्याने आपण धुवून घेऊ शकतो आणि मग त्यानंतर वापरायला काढायचं आहे. तर पहा झालेला आहे अगदी स्वच्छ आणि त्याचा कलरसुद्धा चेंज होतो छान असं. आपण तेल ना रात्रभर हळद आणि तेल ठेवलं तरी हरकत नाही किंवा 5-6 तास तरी ठेवायचं आणि त्याच्यानंतर असा क्लीन करायचा. अगदी नवीन खलबत्ता पण याच पद्धतीने करावा. दुसरं आहे स्प्रे बॉटल, ऑइल स्प्रे बॉटल. तर याचं डीप क्लिनिंग मला काही जणींनी विचारलेलं, तेच आज मी दाखवणार आहे. ही स्प्रे बॉटल चांगलीच व्हायरल आहे, पण त्याचं क्लिनिंग जास्त करून कोणाला माहिती नसतं, तर ते आपण बघूया. तर याच्यातलं तेल आता संपलेलं आहे आणि मी क्लिनिंगला काढलेली आहे. तर आधी असं प्रेस करून सगळं आतमध्ये जे तेल अडकलं असेल ना ते काढून घ्यायचं. मी मुद्दाम या चॉपिंग बोर्डवरच घेतलेलं आहे, म्हणजे ते चॉपिंग बोर्डला पण नंतर आपण पसरवू शकतो त्याच्यावर. आणि पहा याचं सगळं असं भाग वेगळे करून घ्यायचे आणि त्याच्यातलं तेल काढून घ्यायचे. आता डिशवॉश लिक्विड एका टबामध्ये किंवा एखाद्या भांड्यात तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच्यात हे बुडवून ठेवायचं. मी जरा गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकलं आहे आणि अजून थोडं टाकलेलं आहे, म्हणजे चांगलं व्यवस्थित सगळे पार्ट बुडतील त्याचे. पार्ट मात्र जे छोटे आहेत ते सांभाळून घ्यायचे आहेत, सिंकमध्ये वगैरे पडायला नको. तर म्हणून मी या टबामध्ये घेतलेलं आहे. तर थोडा वेळ 10 ते 15 मिनटं, अगदी त्याच्यापेक्षा जास्त बुडवून ठेवलं तरी चालेल जर जास्त खराब झाली असेल तर. पण ना दर महिन्याला ही बॉटल करायची आपण क्लीन. अगदी 8-10 दिवसांनी नाही तर महिना 1.5 महिन्याने केली तरी चालते, त्याच्यापेक्षा थोडं जास्त केली तरी चालते. तर पहा थोडा वेळ ठेवून अशी क्लीन केलेली आहे आणि आता मी ना गरम पाणी टाकलेलं आहे. एकदा परत साध्या पाण्याने पण मी नळाखाली क्लीन केली आणि परत गरम पाणी टाकायचं आणि सगळं जे पाईपमध्ये वगैरे अडकलं असेल ते चांगलं निघून जातं आणि परत ती बॉटल खाली करायची. परत एकदा धुवून घेतलेली आहे. तर खूप असं काही नाही आहे, 1-2 वेळाच फक्त गरम पाण्यातून काढायची आहे आणि नंतर असं निथळत ठेवून द्यायचे. आतलं सगळं पाणी असं दाबून वगैरे काढून टाकायचं आहे, प्रेस करून, स्प्रे करून, आणि निघून जातं. पण ते थोडंसं अगदी 1-2 तास त्याला सुकवत ठेवायला लागतं आणि मग आतलं सगळं निघून जातं. तर मी पुढे दाखवतेच आहे, समजा पाणी राहिलं तर काय करायचं. तर पाईप वगैरे हे झालेले आहेत, पण याच भागातलं कदाचित कधीतरी पाणी राहतं. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे ते पुढे बघूया. तर आता असं उलटं ठेवून प्रेस करून बघायचं, म्हणजे सगळं निघून जातं जवळजवळ. आता आपण तेल भरून बघूया का त्याच्यात काय राहिलेलं आहे की नाही ते, आणि त्याच पद्धतीने आपण केलं तर अगदी सोपं जातं. काहीच कठीण नाही ही बॉटल क्लीन करायला. तर आता तेल टाकून बघूया आपण. तर तेल मी टाकलेलं आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये अगदी फुल नाही करायचं, थोडं गॅप ठेवून किंवा अर्धच तेल भरलं तरी चालेल. याचं दोन्ही उपयोग आहे. आता मी स्प्रे करून पाहिलं तर पहा या डिशमध्ये थोडंसं ना त्याच्यात आधीचं पाणी अगदी थोडंसं अडकलेलं किंवा सुकलं नसेल तर राहतं आणि नंतर थोडं जास्त स्प्रे केल्यावर दुसऱ्या वाटीमध्ये बघा क्लिअर
तेल निघालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही बॉटल आपण क्लीन करू शकतो. कास्ट आयर्नची भांडी, आता कास्ट आयर्नची भांडी आपण बरेच वेळा वापरतो. कधी कधी आपली एखाद दुसरं भांडं पडून राहतं किंवा मग वर्षातून एकदा ना त्याचं सिझनिंग परत करायचं. तर मी पण काढलेली आहेत माझी सगळी कास्ट आयर्न आणि आयर्नची भांडी. तर पहा, सगळं मी बाल्कनीमध्ये घेतलेलं आहे आणि खाली पेपर पसरवायचा आहे, म्हणजे खाली गंजसुद्धा आपल्या फरशीला लागत नाही. तर ही सगळी भांडी मी घेऊन आता तेलाने आपण त्याला सिझनिंग करूया. तर हे तेल आहे ना, तर माझ्याकडून काही दिवसांपूर्वी सांडलेलं, तेच मी भरून ठेवलं जमिनीवरचं, म्हणजे कसं या गोष्टीसाठी उपयोगी पडतं फेकण्यापेक्षा. तर प्रत्येक आता या भांड्याला मी आतून पण करते आणि मागच्या म्हणजे बाहेरच्या बाजूने पण तेल लावून ठेवायचं. एखादं जुनं कपडा घ्या किंवा काही तुकडा घ्या कपड्याचा आणि त्याने करा. तर छान असं करून ठेवायचं आहे आणि हे पण तुम्ही रात्रभर ठेवा किंवा एक 5-6 तास ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही ते गरम करू शकतात आणि परत क्लीन करून आपण हे सीझन केलेलं भांडं अगदी पहिल्यासारखं होतं, सगळा गंज वगैरे निघून जातो. अगदी पुसून घ्यायचं आहे कपड्याने नंतर आणि पहा असं गरम केलं ना का अगदी क्लीन होतं. आपण नंतर स्वयंपाकासाठी वापरू शकतो. आता पुढची महत्त्वाची डीप क्लिनिंगची वस्तू म्हणजे इलेक्ट्रिक वॉटर केटल. तर ना ही खूप आपल्या घरात महत्त्वाची आणि प्रत्येक घरात हल्ली असते किचनमध्ये आणि खरोखरच उपयोगाची. पण त्याच्यात ना लाईम स्केल डिपॉझिट झालेले असतात, म्हणजे ज्यांच्याकडे बोरचं पाणी असेल किंवा मग साधं पाणी वापरलं ना तरी त्याच्यात असं असतंच पहा, क्षारांचा जे थर असतो तो. तर तो आपल्याला क्लीन करायचा आहे. त्याच्यासाठी काही नाही करायचं जास्त, फक्त आपल्या घरात लिंबू असेल ना तो त्याच्यात असा पिळून अर्धा लिंबू वापरला तरी चालेल किंवा लिंबाची सालं वापरा. तर ती अशी टाकून ठेवायची आणि मिनिममपेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आणि ते उकळवायचं, म्हणजे ह्या बॉटलमध्ये जसं आपण लावतो तसं बॉईल करून घ्यायचं आहे. पहा आता खूप अशी बॉईल झालेली आहे आणि बॉईल झाल्यानंतर आपोआपच ही बंद होते. बंद झाल्यानंतर जर तुमची ही केटल जास्त खराब आतून झाली असेल, म्हणजे जास्त जर क्षारांचा थर असेल त्याच्यावर, तर अगदी 15-20 मिनटं तुम्ही तशीच ठेवा किंवा जास्त वेळ आणि मग त्याच्यानंतर पाणी काढून टाका. तर मी लगेच घेतली पाहिजे, खूप असं नव्हतं, तर लगेच पाणी काढून घेतलेलं आहे आणि मग आपण स्क्रबरने असं थोडं माइल्ड सोप घ्यायचा आणि तो फिरवायचा. ऑलरेडी ती क्लीन झालेली असते, पण एकदा आपण सोपने पण अशी क्लीन करून घ्यायची आणि बाहेरून पण अशी ओल्या कपड्याने पुसून घ्यायची, कारण बाहेरच्या याच्यावर जास्त पाणी नाही, तिथे ॲब्झॉर्ब नाही झालं पाहिजे पार्टवर बाहेरच्या. तर अशा प्रकारे अगदी कोरड्या कपड्याने किंवा मग हल्ली टॉवेल मिळतात त्याने ना क्लीन करून घ्यायची. एकदम स्वच्छ झालेली आहे पहा, अगदी चमकते आहे. ज्यांच्या घरी किंवा किचनमध्ये बोर वॉटर असेल वापरायचं तर त्यांचं ना सिंक खराबच असतं, म्हणजे खराब म्हणजे आपण रोज क्लीन करतो पण थोडंसं असं पांढरटपणा आलेला असतो लाईम स्केलचा. तर त्याचं डीप क्लिनिंग कसं करायचं ते बघूया. तर इकडे मी वुकी घेतलेलं आहे. तर हे वुकी आहे ना, हे टॅपसाठी वगैरे चालतं, म्हणजे स्टीलच्या वस्तूंवर चालतं. तर त्याच्यामुळे ते स्प्रे करायचं आहे. अगदी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आपण हे डीप क्लिनिंग याचं केलं तरी चालतं, म्हणजे अगदी गॅपमध्ये छोट्याशा काय अडकलं असेल क्षाराचं तर ते पण निघून जातं आणि सिंकचा मधला गोल आहे त्याच्यातलं पण अगदी असं या प्रकारे क्लीन केलं ना तर स्वच्छ होऊन जातं. तर पहा, अगदी हे ब्रश घ्यायचे आणि यावेळी हँडग्लोव्ज घालायचे आहेत, म्हणजे आपल्या हाताला काही होणार नाही. असं पण वुकी सेफ आहे, तरी पण आपण हँडग्लोव्ज घातलेच पाहिजेत. सगळीकडे अगदी मी ब्रश फिरवलेला आहे बारीक गॅपमधून आणि त्याच्यानंतर असं पाणी ओतून आपण क्लीन करायचं आहे. अगदी चकचकीत होतं, जे काही क्षार वगैरे असेल किंवा पांढरटपणा झालेला असेल तर तो निघून जातो. शिवाय किचनच्या या सिंकच्या पाईपमध्ये खूप असं घाण अडकलेली असते, तर त्याचा कधी कधी वास यायला लागतो. तर आपण ना 1-2 महिन्यातून हे जे ड्रेन क्लीनर आहे ना त्याचा उपयोग करायचा आहे. तर ड्रेन क्लीनर तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा किंवा मग अगदी 2 महिन्याने तर टाकायचंच असतं. तर ते या होलमध्ये टाकलं ना का पाईप अगदी क्लीन होतो, तो चोकअप होत नाही. फक्त हे ड्रेन क्लीनर वापरताना हातात ग्लोव्ज, नाकाला किंवा तोंडाला आपण मास्क लावायचा आहे, म्हणजे त्याचा काहीच त्रास होत नाही. असं तर हे आतमध्ये टाकल्यावर वरती काही त्याचे वेपर्स येत नाहीत, तरी पण आपण ते प्रिकॉशन घेतले पाहिजे. आणि असं पाणी ओतायचं आहे अर्धा ग्लास आणि त्याच्यानंतर मग अगदी थोडा वेळ तसाच जाऊ द्यायचा आहे आणि मग परत क्लीन करून घ्यायचं. अगदी आपलं सिंक साफ होतं, याचं डीप क्लिनिंग होऊन जातं. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं डीप क्लिनिंग दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.